न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। कांदा खरेदीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी स्वतंत्र भारत पक्षाचा इशारा। नाफेड व NCCF मार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदीत व्यापारी फेडरेशन, वाहतूक ठेकेदार, अधिकारी आणि काही शेतकऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केला आहे। या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर 1 महिन्यात कारवाई न झाल्यास स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी नाशिक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलाय। याच्यामध्ये एकूणच नाफेड आणि NCCF द्वारे जो कांदा खरेदी केला जातो याच्यामध्ये प्रचंड घोटाळा आहे। ज्यांना खरेदीचा परवाना दिला जातो त्यांच्याकडनं पहिले पैसे घेण्यापासून सुरुवात होते आणि तिथून पुढं जो कांदा खरेदी केला जातो तो शेतकऱ्यांकडनं खरेदी करायला पाहिजे, त्याचा सातबारा, त्याचा आधार कार्ड जोडणं गरजेचं असतं। परंतु या फेडरेशनमध्ये जे घुसलेले व्यापारी मंडळी ते स्वतःच्या आडतीवरती लिलावामध्ये घेतलेला कांदा शेतकऱ्यांकडनं घेतलेला दाखवून तो साठा केलेला दाखवतात आणि जर मध्ये खरेदीच्या दरापेक्षा खुल्या बाजारामध्ये जर त्याचे दर वाढले तर हा कांदा विकून टाकतात। असे आपल्याकडे पुरावे आहेत त्याचे। आणि हा कांदा विकल्यानंतर ज्या वेळेला नाफेड किंवा NCCFला हा कांदा पुरवायचा असतो त्यावेळेला मग स्वस्तामध्ये मिळणारा लाल कांदा जो येतो तो एक देऊन त्यांना केला जातो। याच्यामध्ये 63% A ग्रेडचा कांदा द्यायचा, 22% B ग्रेडचा आणि 15% लॉस असं याच्यामध्ये एक कोष्टक असतं। परंतु हा 63% देण्यासाठी हा खराब कांदा किंवा लाल कांदा स्वस्तातला देऊन ही भरपाई केली जाते। घनवट यांनी सांगितले की शेतकरी व ग्राहकांच्या फायद्यासाठी सुरू झालेली सरकारी कांदा खरेदी सध्या भ्रष्ट लोकांच्या ताब्यात गेली असून करदात्यांच्या पैशांची लूट सुरू आहे। गोवा सहकारी मार्केटिंग फेडरेशन विरुद्ध नाशिक येथे गुन्हा दाखल झाला आहे। मात्र इतर राज्यातील घोटाळ्यांची चौकशीही होणं आवश्यक आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की जो इतर राज्यांमध्ये पाठवलेला कांदा आहे तो प्रत्यक्षात गेलाच नाही। कागदावरती सगळ्या ट्रान्सपोर्टची याची बिलं तयार करून खोटे दस्तावेज तयार करून यांनी शेकडो कोटी रुपयाची लूट केलेली आहे। याच्यामध्ये करदाते जे पैसा खर्च करतात शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या हितासाठी तो ही अशी मधली मंडळी हा पैसा खाऊन टाकते, त्याचा लाभ कोणालाही होत नाही। म्हणून आम्ही सरकारकडे वारंवार या चौकशीची मागणी करत आहोत आणि 1 महिन्यामध्ये जर याची चौकशी होऊन दोषींवरती कारवाई झाली नाही तर स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना आंदोलन करेल, रस्त्यावरचं आंदोलन करेल। कदाचित आम्ही नाफेडच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू, घेराव घालू किंवा जो चाळींमध्ये कांदा या फेडरेशनने साठवलेला आहे तो रोखण्याचा प्रयत्न करू। अशा पद्धतीने हा प्रश्न दडपला जाणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत। नाफेडच्या खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना लाच द्यावी लागत असून यामुळे शेतकरी व ग्राहक दोघंही नुकसानाला सामोरे जात आहेत। सरकारने कांदा खरेदीमध्ये हस्तक्षेप थांबवावा किंवा उत्पादन खर्चानुसार शेतकऱ्यांना योग्य भाव द्यावा, अशी मागणी घनवट यांनी केली। तसेच या संदर्भात ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांना निवेदनही देण्यात आलंय। कांदा खरेदी प्रक्रियेवर निगराणीसाठी स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटना समित्या स्थापन करणार आहेत। या पत्रकार परिषदेला स्वतंत्र भारत पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा सीमा नरोडे, नाशिक जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब धात्रक, नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बोराडे व इगतपुरी तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किसन शिंदे हेही उपस्थित होते।